मी देवानंद भानुदास चौधरी, मुक्काम पोस्ट आमगाव दिघोरी, तहसील जिल्हा भंडारा येथे राहत असून माझ्याकडे 20 एकर शेती आहे। आज आपण करडी पिकाविषयी विस्तृत माहिती घेऊ। आमच्याकडे रब्बी पिकामध्ये करडी घेतली जाते, परंतु सुरुवातीला खरीप पिकामध्ये सर्व शेतकरी परिसरामध्ये धान पीक हे प्रामुख्याने घेतात। त्यानंतर रब्बी पिकामध्ये चना, गहू, उडीद, मूग, जवस असे विविध पिके घेऊन आपलं उदरनिर्वाह येथील शेतकरी करीत होते। परंतु काही काळ झालं की जंगली जनावरांच्या त्रासामुळे सर्व जे माल होतं, चना, गहू, मोहरी वगैरे हे सर्व लावणं बंद केलं, कारण की जंगली जनावर त्यामध्ये नासधूस करून शेतकऱ्याच्या आर्थिक नुकसान होत असे। त्यामुळे शेतकऱ्यांनी ते लावणं सोडलं आणि जागा ही मुळातच पडीत ठेवायला लागले। त्यावरती विविध उपाय याची चर्चा शेतकरी, कृषी विभाग यांच्यासोबत, कृषी विज्ञान केंद्र साकोली यांच्यासोबत सुद्धा वारंवार करण्यात आली, परंतु याच्यात बहुतांशी तोडगा निघत नव्हता जंगली जनावर। पण त्याच्यावर उपाय म्हणून यांनी जंगली जनावरांपासून त्रास कमी व्हावा याकरिता कृषी विज्ञान केंद्र साकोली आणि कृषी विभाग यांनी सुद्धा करडी पिकाचा एक चांगली शिफारस केली व ती आम्हाला आवडली। त्यामुळे आम्ही तेथील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावामध्ये शेतकऱ्यांसोबत चर्चा केली आधी की असं पीक आहे आणि त्यामुळे जंगली जनावर काही येत नाही आणि आपल्याला ज्या एक शेत खाली ठेवण्यापेक्षा एक आपल्याला जे करडी तेल आहे ते आपल्याला खायला होईल तेल, आणि त्याची जे ढेप निघते त्यापासून ते आपल्या जनावरांकरता आहार म्हणून होईल। त्याकरता आम्ही प्रयत्न केले। 50 ते 75 शेतकऱ्यांना आम्ही मिळालो, त्यातून 50 शेतकरी तयार झाले। मग त्यामधून आम्ही एक सभेचं आयोजन केलं आणि त्या सभेमध्ये कृषी अधिकारी आणि PKVचे अधिकारी लोक आले होते। डोंगरराव मॅडम पण यांचा पण सुद्धा फोनने संपर्क झाला, तर त्यांनी आम्हाला PKV पिंक ही व्हेरायटी आणि PBNS 86 ह्या बियाणे आम्हाला दिले। 50 शेतकऱ्यांना त्यांनी दिले, 50 शेतकरी तयार झाले त्यांना दिले। पण शेतकऱ्यांना बसल्यानंतर शेतकऱ्यांनी सुद्धा आपली एक चर्चा केली की बुवा तुम्ही सांगता त्यावरून तर जंगली जनावर येणार नाही हे आम्ही मानू शकतो, परंतु याचं व्यवस्थापन कसं करायचं, मग याच्या काढणी कशी करायची। तर त्यांनी पूर्ण सविस्तर एक दोनदा सभा घेतली आणि सविस्तर सांगितलं याविषयी की या पिकाला येणारा रोग कोणता आहे, मावा याला फक्त प्रमुख रोग आहे, याला तुम्ही खत व्यवस्थापन कसं करा, सुरुवातीला खत व्यवस्थापन करा, पाणी व्यवस्थापन, याला पाण्याची फारशी गरज नाही, जमीन ओली असेल तर तिथे येतो आणि नंतर 1 किंवा 2 पाणी दिले तरी हा पीक अतिउत्तमरित्या आपलं तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकतो खाली ठेवण्याचं, असं त्यांनी सुचवलं। आणि मग शेतकरी त्यावरती झाले ठीक, म्हणजे तयार झाले। परंतु त्यांनी आणखी विषय काढले की काटेरी पिकात आपल्याकडे मजूर येणार नाही, काटेरी पीक असल्यामुळे मग त्यावरती सामूहिक पद्धतीने आपण एक सर्वांनी लावणीचा विचार केलाच होता। त्यामुळे आपण सामूहिक हार्वेस्टर बोलवू आणि याची हार्वेस्टिंग करू हे ठरलं आणि त्यामुळे गावातील 50 शेतकऱ्यांना हे 2 वाण देण्यात आले आणि शेतकऱ्यांनी ते आनंदाने लावले। आणि आज जो पीक आहे हा पीक इथे बहरलेला आहे, म्हणजे जे शेत खाली राहत होते आधी ते आता पिकाने लागले आणि करडीचं तेल ते काढतील आणि बाकी बियाणे साठवूनसुद्धा ठेवण्याचा विचार आहे। करडी हे एक आरोग्यासाठी फार चांगले पीक आहे, त्यामुळे जी शेती पडीत राहत होती ती आता आर्थिक उत्पन्न देईल। आणि त्याचप्रमाणे आम्ही गावामध्ये आधीसुद्धा विविध म्हणजे आम्ही सुरुवातीला एक जय किसान कृषी गट काढला, त्यामध्ये आम्ही सत्यसाई ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी कॉलेज आहे मुंबई, तिथे ट्रेनिंग घेऊन तिथे अर्ध्या एकरात शेतीमध्ये सुद्धा आपण चांगल्या रीतीने एक छोटासा व्यवसाय करून आपण जीवन चांगल्या रीतीने जगू शकतो हे ट्रेनिंग घेतलं तिथून। आणि तिथून आम्ही येऊन कृषी विभागाच्या मदतीने आक्सा युरिया ब्रिगेड म्हणून एक सुरू केला आणि त्या ज्या युरिया ब्रिगेड आहेत त्या आम्ही शेतकऱ्यांना आणि कृषी विभागाला सुद्धा आम्ही पुरवठा करू लागलो। त्यानंतर हळूहळू आम्ही सर्व शेतकऱ्यांना घेऊन एक नवचैतन्य शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपनीसुद्धा
तयार केली आणि त्याचे 620 शेतकरी आरोग्यवृत्ती दर्जात आणि त्यामध्ये आपण राईस मिल युनिटसुद्धा सर्व शेतकऱ्यांकरिता राईस मिल युनिट टाकलेलं आहे. आणि त्यानंतर आणखी शेतकऱ्यांना सोबत घेऊन आपण एक गटामार्फत कृषी म्हणजे सेंद्रिय शेती ही जे केंद्र सरकारच्या एक हे आहे, त्या सेंद्रिय गव्हर्नमेंटच्या केंद्र सरकारच्या योजनेनुसार सेंद्रिय शेती अभियान हा 3 वर्षाकरिता आम्ही हाती घेतला आहे. आणि त्यामधून आम्ही जीवाणू खते, सेंद्रिय खते तयार करून ही शेती जी आहे 100 एकर शेती 100 शेतकऱ्यांना घेऊन 100 एकर शेती आम्ही सेंद्रिय पद्धतीने तयार करण्याचा मानस आहे. आणि आम्ही ती त्याकरते 75% आमची वाटचाल झालेली आहे आणि त्याकरता आम्ही पुढील वाटचाल करीत आहोत. अशा प्रकारे आम्ही एक शेतकरी आणि शेतकरी हित हे कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या माहितीने जोपासलेले आहे. आणि नेहमी जे कृषी विज्ञान केंद्र असते, कुठे ट्रेनिंग असतात त्यांच्या, त्या विविध ट्रेनिंगकरता बोलवत असतात. परिसरातील शेतकरीसुद्धा जातात आणि कृषी विभागाचे कुठेही आयोजन असले, प्रदर्शनी असते, कुठे मीटिंग असतात, त्या आम्ही आवर्जून अटेंड करतो. त्यामुळे का आपल्या ज्ञानात ती फार मोठी भर पडते. आणि आपण स्वतःला शेतकरी आम्ही खूप हुशार समजतो, परंतु ह्या शेतीच्या बाहेर जर गेलं तर आम्ही आहोतच हुशार, परंतु जर आपण कृषी विभागाच्या तंत्रज्ञान आणि अधिकाऱ्यांची माहिती विचारली तर आपण त्यामध्ये ते आपल्याला खूप मोठं आपल्याला ज्ञान अवगत होऊ शकते. म्हणजे आपलं जे 50% ज्ञान आहे त्यामध्ये आणखी आपण 40% ज्ञान करून 90% ज्ञान घेऊ शकतो आणि आपली शेतीतील आर्थिक उन्नती आपण करू शकतो. करडी पीक हे तसं जुनच आहे, परंतु काटेरी असल्यामुळे लोकांनी ते सोडलं आहे. करडी पीक हे आम्ही एकरी 4 किलो हे एका एकरामध्ये लागत असून त्यापासून उत्पन्न 6 ते 7 क्विंटल एकरी होईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. यातसुद्धा आम्ही करडी लावत होतो, परंतु ते बियाणं जुनं असल्यामुळे फक्त आम्हाला 4 ते 5 क्विंटल उत्पन्न मिळत होतं. आणि गावामध्ये आम्ही 2 ते 3 शेतकरी फक्त लावत होतो घरगुती तेल वापरण्याकरिता. परंतु कृषी विज्ञान केंद्र यांच्या मार्गदर्शनात यावर्षी 50 एकर शेतकऱ्यांनी लावलं आहे आणि त्यांची पेरणी केली. आणि पेरणी करून त्यांना पाण्याचे व्यवस्थापन, खत व्यवस्थापन हे सर्व शेतकऱ्यांनी केलं आहे. आज ते आता फुलावर येण्याच्या जवळपास पिकाची परिस्थिती आहे. आणि यामधून एकरी उत्पन्न 6 ते 7 क्विंटल निघेल अशी आम्हाला पण हमखास गॅरंटी वाटत आहे. कारण की एक जो झाड आहे त्याला 35 ते 50 फुलं आता सध्या दिसून राहिले आहेत, येण्याचे कळ्या दिसून राहिल्या आहेत. त्यामुळे हे उत्पन्न नक्की 6 ते 7 क्विंटल एकरी जाईल. आणि यामुळे जे आहे अर्थकारण, जे सुरुवातीला शेत आपण जे खाली राहत होतं त्यामधून एक घरी आरोग्यदायी यातून तीन प्रकारचे हित साधले जातील. एक म्हणजे शेती खाली राहणार नाही आणि त्यातून जे पैसे मिळतील ते एक पैसे मिळेल आणि आपल्या घरी कुटुंबाला जे आरोग्यासाठी जरुरी आहे ते तेलसुद्धा मिळेल. आणि यामधून एक स्वास्थ्य होईल आणि आपल्या खिशात विक्री केलं तर पैसा पण त्यामधून आपल्याला मिळेल. हा एक करडीचा विशेष असा एक पीक म्हणून आपण आता याला प्रत्येक स्वरूपात आणून याची प्रसार आणि प्रचार आम्हीसुद्धा करू आणि शेतकरी यानुसार करडीला लागवड करतील. पण यातून आम्ही जे तेल निघेल ते तेल आम्ही लाखणी इथे तेल घाणीमध्ये नेतो आणि तिथून तेल पिळून आणतो. पहिल्यांदा जो आम्ही पीक लावत होतो करडी, त्यामध्ये फक्त 4 किलोला 1 किलो तेल होत होता. पण आज ही जी करडी आहे, उन्नत बिजाई आहे, यामध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलं की याचं 3 किलो करडीला 1 किलो तेल मिळेल. म्हणजे पहिल्यांदा 4 किलो करडीला 1 किलो तेल मिळतं, आज 3 किलो करडीला 1 किलो तेल मिळेल. म्हणजे यात बियाणे पण कमी आणि तेलाचा पण तेल जास्त मिळेल. आणि त्यामध्ये जे हे प्रक्रिया केल्यानंतर जे ढेप येईल ती ढेप आम्ही जनावरांच्या आहाराकरिता त्याचा उपयोग करू. म्हणजे यामुळे आमचे 3 प्रकारचे हित साधल्या गेले आहेत आणि यामुळे शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या अर्थकारण दुरुस्त होईल. करडी हे पीक एक आपण धान्य पीक खाली झाल्यानंतर जे आपण शेत खाली ठेवतो त्या शेतामध्ये जर प्रत्येक शेतकऱ्यांनी खाली न ठेवता पाण्याची सोय ज्यांच्याकडे नसेल त्यांनी पण ही करडी पीक लावायला काय हरकत नाही. जर जमीन ओली असेल तर त्यांनी हे करडी पीक पेरून द्यायचे असते. वरतून एक मोसमी पाणी आलं तर अतिउत्तम, नाही आलं तरी आपल्याला पीक जे आहे ते 6-7 क्विंटल नाही उत्पन्न देणार, पण 3-4 क्विंटल उत्पन्न नक्कीच होईल. आणि आपण शेत खाली ठेवण्यापेक्षा एक शेतामध्ये पीक तयार होईल आणि त्यातून आपलं आर्थिक उन्नती होऊन आपल्याला तेलसुद्धा आरोग्यदायी तेल मिळेल. याकरिता सर्व शेतकऱ्यांमध्ये आवाहन करतो की त्यांनी करडी पिकं याच्याकडे वळून पिकाची जास्तीत जास्त लागवड करावी. कारण का याला रानडुक्कर, हरीण असे कोणतेही जानवर याला किंवा चोर असे कोणतेही जानवर किंवा माणूस याला त्रास देत नाही आणि याच्यामुळे कोणतेही नुकसान करत नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी
करडी पिकाची लागवड जास्तीत जास्त करावी. पण मी एक कृषी विज्ञान केंद्र किंवा शास्त्रज्ञ आहेत कृषी विद्यार्थी यांनासुद्धा आवाहन करतो की त्यांनी करटीमध्ये बिनकाटेरी करटी जर त्यांनी वाण तयार करून दिलं तर याचे आज जर 50 शेतकरी लागवड करतील तर त्याचे उद्या 90 शेतकरी नक्कीच लागवड करतील असे मी एक विश्वास पण दर्शवतो. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी प्रमोद पर्वते, विषय विशेषज्ञ, कृषी विस्तार, कृषी विज्ञान केंद्र, साकोली, जिल्हा भंडारा. शेतकरी बंधूंनो, आज आपण करडई पिकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. करडई हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक असून याची लागवड महाराष्ट्र तथा इतर राज्यांमध्ये प्रामुख्याने केली जाते. एकेकाळी पूर्ण भारत जो आहे आपला, हा भारत करडई उत्पादनामध्ये जगात नंबर 1चं उत्पादनामध्ये होता. परंतु जे विविध कारणं आहेत करडई लागवडीचे, तर त्याच्यामध्ये विविध कारणं असल्यामुळे हळूहळू या जे पिकाचं जे उत्पादन आहे याच्यामध्ये आपल्याला कमी दिसून येत आहे. यामध्ये जर आपण विचार केला तर करडई पिकामध्ये तेलाचं जे आहे प्रमाण, हे प्रमाण जास्त असल्यामुळे लोक याची तेलासाठी लागवड करत असतात. करडई पीक जे आहे हे करडई पीक कमी पाण्यामध्ये येणार असल्यामुळे, तसेच याच्या ज्या वाढीच्या अवस्था आहेत, या वाढीच्या अवस्थामध्ये खूप जास्त पाणी याला लागत नाही आणि कमी पाण्यात येणारं पीक असल्यामुळे कोरडवाहू क्षेत्रासाठी हे पीक वरदान असं आहे. आपण याच्यात जर बघितलं तर पीक उत्पादनामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आहेत. जर पहिली बाब आपण बघितली तर याच्यामध्ये बियाणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. बियाणं निवड करताना आपण जर सुधारित बियाणांची लागवड केली तर निश्चितच आपल्याला उत्पादनामध्ये वाढ दिसते. आपण जर बघितलं तर यामध्ये सुधारित जे वाण आहेत, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत PKV पिंक यासोबतच जे इतर वाण आहेत हे विकसित करण्यात आलेले आहेत. यासोबतच इतर विद्यापीठांनीसुद्धा याच्यामध्ये नवीन विकसित वाण विकसित केलेले आहेत. तर हे जे PKV पिंक हे वाण आहे, हे PKV पिंक वाण 130 ते 135 दिवस कालावधीचं असून यामध्ये तेलाचं जे प्रमाण आहे ते जवळपास 30% तेलाचं प्रमाण आहे आणि याचं उत्पादन जे आहे तर ते साधारण 15 ते 21 क्विंटल प्रति हेक्टरी असं उत्पादन आहे. तर आपण जर सुधारित वाणांची लागवड केली तर निश्चितच आपल्याला याच्यामधून उत्पादन चांगलं मिळते. दुसरं जे महत्त्वाचं आहे ते आहे लागवडीचा काळ. लागवडीची जर वेळ आपण योग्य पद्धतीनं केली तर याचं व्यवस्थापन चांगलं करता येते. हे जे पीक आहे हे पीक आपण ऑक्टोंबर ते ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटपर्यंत जर आपण याची लागवड केली तर फार उत्तम, किंवा जास्तीत जास्त उशिरा म्हटलं तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत याची आपल्याला लागवड करावीची आहे. जास्त जर आपण उशिरा केली तर यामध्ये किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन उत्पादनामध्ये घट याच्यामध्ये येऊ शकते. दुसरं महत्त्वाचं आहे लागवडीचं अंतर. आपण जर लागवडीचं अंतर योग्य पद्धतीनं ठेवलं तर निश्चितच आपल्याला झाडांची जी संख्या आहे ती प्रति हेक्टरी आपल्याला व्यवस्थित ठेवता येते. आणि लागवडीचे जे अंतर आहे हे 2 ओळीमधील अंतर हे 45 सेंटीमीटर ठेवावं. त्यासोबतच आपण जर मशीनच्या सहाय्याने याची पेरणी केली तर बियाणं आणि खतं आपल्याला एकाच वेळेस जमिनीमध्ये देता येतात. दुसरं महत्त्वाचं, आपण जे बियाणं पेरतो तर पेरणीच्या अगोदर त्याची बीज प्रक्रिया फार महत्त्वाची आहे. तर बीज प्रक्रियेमध्ये करडीचे जे बियाणं आहे याला 10 ग्रॅम बियाण्यासाठी 200 ग्राम जे आपलं आहे PSB आणि ॲझोटोबॅक्टर याची बीज प्रक्रिया करावी. यासोबतच ट्रायकोडर्मा जे आहे, या ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची 5 ग्रॅम प्रति किलो या पद्धतीनं बीज प्रक्रिया करायची. लागवडीच्या अगोदर हे जे बियाणं आहे तर या बियाण्याची उगवण चांगली व्हावी म्हणून रात्रभर हे जे बियाणं आहे हे पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायचं आणि त्याच्यानंतर याची पेरणी केली तर आपल्याला उगवण सप्त याच्यामध्ये चांगली दिसून येते. त्यानंतर महत्त्वाचं आहे याच्यामध्ये खत व्यवस्थापन. आपण खत व्यवस्थापनामध्ये जो सेंद्रिय खत हे शेणखत आहे हा प्रति हेक्टरी 5 टन या पद्धतीनं वापरायचा आहे. त्यासोबतच रासायनिक जे खतं आहेत तर रासायनिक खतांमध्ये नत्र, स्फुरद आणि पाला अशी महत्त्वाची आहेत. यासोबत गंधकसुद्धा हे रासायनिक खत महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये नत्र जे आहे तर नत्र हे हेक्टरी 40 किलो, यासोबतच स्फुरद जे आहे ते हेक्टरी 20 किलो आणि पालास जे आहे ते हेक्टरी 20 किलो, यासोबतच जे गंधक आहे ते सुद्धा हेक्टरी 20 किलो. या पद्धतीनं आपण जर याचा वापर केला तर निश्चितच आपल्याला याचा उत्पादनामध्ये आपल्याला वाढ दिसून येते. यासोबतच ही जी खतं आहेत ही पेरणीसोबतच आपल्याला द्यायची आहेत.
यासोबतच एकात्मिक पद्धतीनं खत व्यवस्थापन आपण जर केलं तर निश्चितच आपल्याला याच्यामध्ये उत्पादनामध्ये वाढ दिसून येते. त्यानंतर महत्त्वाचं आहे एक विरळणी. आपण विरळणी याच्यामध्ये फार महत्त्वाची आहे. लागवडीनंतर 10 ते 12 दिवसानंतर आपल्याला ही विरळणी करायची आहे. याच्यामध्ये जे संख्या आहे, झाडांची संख्या ही प्रति हेक्टरी 75,000 ते 1,00,000 एवढी ठेवायची आहे. याच्यामुळे सुद्धा आपल्या उत्पादनामध्ये वाढ येते. तर ही विरळणी फार महत्त्वाची आहे. याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे पाणी व्यवस्थापन. पाणी व्यवस्थापन जे आहे तर या पाणी व्यवस्थापनामध्ये आपल्याला 3 पाळ्या फार महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली जी पाळी आहे ती 30 दिवसानंतर, दुसरी जी पाळी आहे ती 50 दिवसानंतर आणि तिसरी जी पाळी आहे ती 65 दिवसानंतर. अशा 3 ह्या पिकाला पाणी देता येते. ज्या शेतकरी बंधूंकडे एकच पाण्याची सोय असेल त्यांनी पहिलं पाणी जे आहे हे साधारण 15 दिवसानंतर द्यावं आणि ज्या शेतकरी बंधूंकडे 2 पाण्याची सोय आहे त्यांनी पहिलं पाणी हे 30 दिवसानंतर आणि दुसरं जे पाणी आहे हे 50 दिवसानंतर द्यावं. ह्या पिकाच्या वाढी अवस्थेमध्ये शेतामध्ये आपल्याला खूप जास्त पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण ह्या पिकाला जास्त पाणी मानवत नाही. दुसरं महत्त्वाचं आहे पाणी देताना आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे आणि कोरडवाहू पद्धतीमध्ये जर असेल तर कोरडवाहू पद्धतीमध्ये सुद्धा कमी पाण्यामध्ये येणारं हे पीक आहे, जेणेकरून याची उगवण आणि उत्पादन जे आहे ते आपल्याला जास्त मिळेल. त्यानंतर महत्त्वाचं याच्यामधलं आहे तुमची काढणी जी आहे ही काढणी आपल्याला करायची आहे. आता हे जे पीक आहे हे पीक काटेरी असल्यामुळे मजूर जे आहेत ते जनरली कापणी करायला धजावत नाही. तर याच्यामध्ये आता यांत्रिक युगामध्ये जे हार्वेस्टर आलेले आहेत तर हार्वेस्टरच्या सहाय्यानं आपण जर याची कापणी केली तर त्याच्यामधून आपल्याला मजुरांची जी अडचण आहे ती आपल्याला दूर करता येईल आणि याचं जे उत्पादन आहे हे उत्पादनसुद्धा आपल्याला चांगलं मिळते. आपण जर करडईचं बघितलं तर करडईचं जे उत्पादन आहे हे करडईचं उत्पादन साधारण एका एकरामध्ये आता जे आपले शेतकरी आहेत श्री देवानंद चौधरी यांनी एका एकरामध्ये जवळपास 6 क्विंटलपर्यंत उत्पादन घेतलेलं आहे. जे बाकीचे जे वाण आहेत तर बाकीचे जसं PKV पिंक ही वाण आहे तर याच्यामध्ये एका हेक्टरला साधारण 15 ते 21 क्विंटलपर्यंत आपण घेऊ शकतो. ओलीत व्यवस्थापन जर चांगलं केलं आणि संपूर्ण व्यवस्थापन जर आपलं योग्य राहिलं तर चांगल्या जमिनीमध्ये आपण हे उत्पादन जे आहे ते 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टरीपर्यंत याचं घेऊ शकतो. करडई पिकामध्ये जे बियाणं आहे हे बियाणं आपल्याला प्रति हेक्टरी जर हलकी जमीन असेल तर हलक्या जमिनीसाठी आपल्याला प्रति हेक्टरी साधारण 10 किलोपर्यंत वापरायचं आहे. यासोबतच जे बियाणं आहे हे बियाणं सुधारित जातीचं वापरायचं आहे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळेल. मौजा आमगाव तालुका जिल्हा भंडारा इथं आपण ह्यावर्षी राष्ट्रीय तेलताड व तेलपाम अभियान अंतर्गत जवळपास 50 शेतकऱ्यांना बियाणे ही जे प्रात्यक्षिकं आहेत याची प्रात्यक्षिकं दिलेली आहेत शेतकऱ्यांना आणि सर्व शेतकऱ्यांनी याची लागवड केलेली आहे. तर यामध्ये जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञानसुद्धा आमच्या शेतकरी बंधूंना दिलेलं आहे. याच्यामध्ये विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण माहिती दिलेली आहे आणि सर्व शेतकरी बंधूंनी याची बीज प्रक्रिया असेल किंवा लागवडीचं अंतर असेल आणि इतर जे तंत्रज्ञान आहे त्याचा अवलंब या ठिकाणी केलेला आहे. तर याच्यामध्ये सामूहिक पद्धतीनं हे प्रात्यक्षिकं या गावामध्ये आपण राबविलेले आहेत आणि सामूहिक पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये समोर जायचं आहे असं नियोजित केलेलं आहे. काढणीनंतर काढणीची जी आहे ते सुद्धा आपण कंबाईन जे हार्वेस्टर आहेत त्याच्या सहाय्यानं संपूर्ण शेतकऱ्यांचं नियोजन केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला काढणीच्या वेळेस अडचण होणार नाही. आणि दुसरं महत्त्वाचं आहे की याची काढणी केल्याच्यानंतर काही बियाणं आपल्याला पुढच्या वर्षीसाठी काही शेतकरी ठेवणार आहेत आणि त्या उरलेली जी करडई आहे त्याचं आपल्याला मूल्यवर्धन आणि प्रक्रिया करायची आहे. तर याच्यामध्ये हे जे संपूर्ण आपले शेतकरी बंधू आहेत त्यांनी आणि गटांनी निर्धार केलेला आहे की याचं जे तेल निघते, कारण याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जे आहे ते जवळपास 30% त्याचं तेलाचं प्रमाण आहे. तर हे याच्यामध्ये मूल्यवर्धन आणि प्रक्रिया करून आपल्याला त्याच्यामधून तेल त्याची तयार करायचं आहे आणि गटाच्या माध्यमातून त्याचं विक्री व्यवस्थापन ब्रँडिंग आणि पॅकेजिंग करून आपल्याला त्याची विक्री व्यवस्थापन करायची आहे असा सर्व शेतकरी बंधूंनी या ठिकाणी निर्धार केलेला आहे. दुसरं महत्त्वाचं आहे की इथले जे आपले प्रयोगशील शेतकरी आहेत श्री देवानंद भानुदास चौधरी हे आपल्या भंडारा जिल्ह्यामधले इथले प्रयोगशील शेतकरी आहेत. शेतामध्ये त्यांनी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत.
तर सेंद्रिय शेतीमध्ये त्यांनी सध्या त्यांच्या गटामार्फत हा एक उपक्रम सुरू आहे आणि ते पूर्ण जी शेती आहे त्यांची, तर त्याच्यामधले जवळपास 4 एकर शेती ते सेंद्रिय पद्धतीनं करत आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी आता सेंद्रिय पद्धतीनं भाजीपाला जो आहे तो भाजीपाला लागवड केलेला आहे आणि इतर जे शेतकरी आहेत तर शेतकरी बंधूंनासुद्धा त्यांचं नेहमी मार्गदर्शन असते की सेंद्रिय पद्धतीनं आपल्याला शेती करायची आहे आणि त्यांचा आता गट पूर्ण तयार झालेला आहे. हे सेंद्रिय पद्धतीनं पूर्ण हळूहळू गावामधले जे शेतकरी आहेत त्यांना आता ते तयार करत आहेत. यासोबतच जे चौधरी साहेब हे आहेत आपले प्रयोगशील शेतकरी आहेत, हे शेतामध्ये सुद्धा नवीन नवीन प्रयोग करत असतात. करडईचे जे आहे ते करडईचं पीकसुद्धा त्यांनी प्रयोग करून पाहिलेले होते. मागच्या वर्षी त्यांनी जे प्रयोग केलेले होते तर त्या प्रयोगामध्ये सुद्धा त्यांना चांगलं उत्पादन मिळालं. जवळपास एका एकरामध्ये 5-5.5 क्विंटलपर्यंत त्यांनी मागच्या वर्षी उत्पादन काढलेलं होतं आणि ह्या वर्षी त्यांनी त्यांच्या गावामध्ये प्रचार आणि प्रसिद्धी करून जवळपास 50 शेतकरी तयार केले आणि या 50 शेतकऱ्यांना प्रेरित करून त्यांनी करडई लागवडी करणे त्यांना वळवलं आणि पूर्ण गटच्या गट आणि गावातले जे शेतकरी आहेत त्यांनी या करडई पिकाची लागवड केलेली आहे. विविध जे प्रयोग आहेत ते प्रयोग हे आमचे चौधरी सर या ठिकाणी करत राहतात आणि या प्रयोगाची दखल म्हणून राज्य शासनाच्या वतीनं त्यांना विविध कृषी पुरस्कार जे आहेत ते मिळालेले आहेत. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, यासोबतच वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गतसुद्धा त्यांचा सत्कार झालेला आहे. जिल्हा स्तरावर सुद्धा विविध जे विभाग आहेत, पशुसंवर्धन विभाग, आत्मा आणि इतर जे विविध विभाग आहेत त्यांच्यातर्फे सुद्धा त्यांच्या या केलेल्या कार्याबद्दल गौरव म्हणून त्यांना त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. आणि श्री देवानंद चौधरी हे प्रयोगशील शेतकरी असून आपण तर प्रयोग करतातच, पण आपल्यासोबत आपल्या भागातले जे शेतकरी आहेत किंवा गावातील शेतकरी आहेत यांनासुद्धा ते प्रवृत्त करतात की शेतीमध्ये नवीन प्रयोग करून नवीन जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान अवलंब करण्याचा. आता करडई पिकामध्ये सुद्धा त्यांनी विविध प्रयोग केलेले आहेत आणि या प्रयोगाच्या माध्यमातून सुद्धा त्यांना समोर जायचं आहे. आता मूल्यवर्धन आणि प्रक्रिया हा सुद्धा त्यांनी महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे. आता याच्यात जर बघितलं आपण तर जे करडईमधलं तेल आहे हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप चांगलं आहे आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगलं असल्यामुळे याची मागणीसुद्धा आहे. आज आपण जर बाजारामध्ये बघितलं तर साधारण 400 रुपये किलो प्रति लिटर या पद्धतीनं आपल्याला हे करडईचं तेल मिळते. तर हे आरोग्याला खूप चांगलं असल्यामुळे, पोषक असल्यामुळे याची मागणी पण चांगली आहे. तर या गटांनी निर्णय केलेला आहे की आपण जे करडईचं तेल काढू ते स्वतः आपण आपल्या घरी स्वतः यूज करू आणि त्यासोबतच जर काही उरलं तर ते आपण एकत्रित सामूहिक पद्धतीने त्याचं विक्री आणि व्यवस्थापन आपण या ठिकाणी करू. माझं भंडारा जिल्ह्यामधले, कारण बऱ्याचशा ठिकाणी आपलं भंडारा गोंदिया जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जंगलाचं क्षेत्र आहे आणि जंगलाच्या क्षेत्रामध्ये जे वन्य प्राणी आहेत, जंगली जनावर आहेत, यांचा खूप मोठा त्रास आपल्या रब्बी पिकांना होतो आणि त्या पद्धतीनं त्यांच्या उत्पादनामध्ये फार कमी म्हणजे तूट येते आणि फार कमी उत्पादन येते. तर यासाठी खूप चांगलं पीक म्हणून आपण या करडई पिकाचं शिफारस करू शकतो किंवा याची लागवड करू शकतो. कारण जंगली जे जनावर आहेत तर त्यांचा कमी त्रास ह्या पिकाला होत नाही. कारण याचं जे पानं आहेत हे कळवट आहेत आणि कळवट असल्यामुळे आणि काटेरी असल्यामुळे याच्यामध्ये जंगली जनावरांचा फार कमी त्रास होतो. तर हे जे पिकं आहेत हे पिकं आपण लागवड करू शकतो आणि आपली जी पडीत जमीन आहे किंवा आपण ज्या ठिकाणी पिकं लागवत नाही जंगली जनावरांच्या त्रासामुळे, तर त्या ठिकाणी आपण हे पीक लावू शकतो. खूप जास्त कालावधी नाही, 130 ते 135 दिवस कालावधीचं हे पीक असल्यामुळे आणि जंगली जनावरांचा या पिकाला ह्या जी पीक आहे याला त्रास नसल्यामुळे खूप मोठ्या संख्येनं आपण आपल्या भागामध्ये हे रब्बी हंगामातील पीक लागवड करू शकतो आणि या पिकाच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त आपलं जे उत्पादन आहे ते वाढवून आपण याच्यामधून अर्थकारण साधू शकतो. तर मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करेल की आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत जे नवीन करडई आहे, करडई पिकाचं तंत्रज्ञान आहे याचा आपण अवलंब करावा, करडई पीक लागवड करावी आणि त्याच्यामधून आपला विकास साधावा, असं या ठिकाणी मी सर्व शेतकरी बंधूंना आवाहन करत आहे.